10 घटना फुटीची चाहल देता फडणवीस संगलट येणारा डाव टाकतील. हालचालींचा अंदाज घ्या. फडणवीसाने घेतलेल्या जलयुक्त शिवारसारख्या निर्णयांच्या फेर तपासणी करत समृद्धी हायवेचं नामकरण करण्यापर्यंत मुख्यमंत्री असताना शिंदे गेले तिथेच पहिला खटका पडला. आपल्याला हे दिसतंय की फडणवीस शिंदेंना कसं ट्रीट करतायत. आपल्याला हे दिसत नाहीये की शिंदेंनी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना कसं ट्रीट केलं. मराठा मुख्यमंत्री करून भाजपानं बहुजन मतांवर आपलं वर्चस्व बनवण्याचा डाव आखला होता. पण महाराष्ट्रात पेटलेल्या जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचं टार्गेट सरकार म्हणून मुख्यमंत्री न होता फडणवीस आणि भाजप झाली. एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि भाजपची डॅमेज होणारी प्रतिमा सुधारल्या जाणं अशक्य वाटत नव्हतं. मात्र त्यांनी ते केलं नाही. उलट त्याला खतपाणी घालण्याचे अनेक निर्णय घेतले. यातूनच भाजप शेठजी भटजींचा पक्ष म्हणून टीकेचा धनी झाला. महाराष्ट्रात नगर परिषदा नगरपंचायत निवडणुका स्वतंत्ररित्या लढत असलो तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकमेकांच्या अंगावर जाणारी टीका करायची नाही असं ठरलं असतानाही 22 नोव्हेंबरच्या सभेत अहंकाराचा रावण जाळायचा आहे यासारखं भाजपविरोधी शिंदेचं विधान भाजप नेत्यांना पैशांची मस्ती आलीये असून याचे परिणाम भोगावे लागतील. महायुतीमध्ये असं सुरू राहिलं तर निवडणूक लढवता येणार नाही. एक लक्षात ठेवा, ॲक्शन द रिॲक्शन असेल याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी. आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पाऊल उचललंय तर मग वाईट वाटून घेऊ नका. आम्ही संयम पाळला मात्र तो जास्त काळ टिकणार नाही. संयमाची एक मर्यादा असते. हे संजय शिरसाट यांचं विधान. तर हिडीस किळासवाना अत्याचार भाजप आमच्यावर करते हे शहाजी बापूंचं विधान याकडे पाहता थेट भाजपवर टीका करण्यात शिंदे मागे पुढे पाहत नाही. ही गोष्ट खरं तर खटका उडायला महत्त्वाचे कारण ठरलं. शिंदेंना यावरच न थांबता पक्ष मजबूती करण्याच्या नावाखाली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा धडाका सुरू केला. 14 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी भाजपच्या 6 नगरसेवकांचा शिवसेना गटात पक्षप्रवेश करून घेतला. त्यासोबतच हिंगोलीतील संतोष बागर यांच्या उपस्थितीत झालेले पक्षप्रवेश, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर, पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात झालेले भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आणि भाजप न्यस्तानुभूत करण्याचा प्रयत्न पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्यात कधी काळी असलेले सख्य संपल्याचे स्पष्टपणे मेसेज आले. शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे महायुतीचे विरोधक असलेले शरद पवारांशी चांगले संबंध जुळले गेलेत. पूर्वपरंपरागत भाजपचे विरोधक असलेल्या रोहित पवार यांना नगरविकास खात्याकडून शिंदे निधी देतात. 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत शिंदे यांच्या बाजूला उत्तमराव जानकर, मोहोळचे आमदार राजू खरेत दिसून आले. हे फडणवीसांना न पटण्याजोगं होतं. शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी एंट्री, महायुती पक्षात स्वप्रचाराला दिलेला वाव, निवडणुकीत भाजपवर केलेली टीका, मराठा आंदोलनात केलेलं डॅमेज आणि भाजपच्या विरोधकांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध याचं मुख्य कारण आहेत ज्यामुळे फडणवीस शिंदेंमध्ये खटके उडतायत. यामुळेच फडणवीसांना खेळ पालटायची गरज भासलीये. आता काउंटर डिफेन्स म्हणून फडणवीस आणि भाजपनं आखलेली रणनीती पाहूयात. तारीख 5 डिसेंबर 2025. मुख्यमंत्रीपद भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. मात्र युती म्हणून लढल्याने शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. शिंदेंना नगरविकास, गृहनिर्माण सोडता कमी महत्त्वाची पर्यटन, मराठी भाषा, सामाजिक न्याय, रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागार जमीन विकास यांसारखी खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केली, ज्यात निष्ठावान तानाजी सावंतांसारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली. तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं पालकमंत्रीपद वेटिंगला ठेवलं गेलं. मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये सर्वप्रथम शिंदे यांनी घेतलेला आनंदाचा शिदा, माझी शाळा सुंदर शाळा, राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापनेबाबतचे निर्णय रद्द केले. तर शिंदेंनी आरोग्य खात्यात मंजूर केलेल्या 3200 कोटी रुपयांच्या जीवनदायिनी योजनेचं कॉन्ट्रॅक्टला देखील स्थगिती दिली. उलटच एकाच कंपनीला झुकती बाजू दिल्याचा ठपका ठेवत त्यावर चौकशी बसवली. शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख पद काढून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिवटेंऐवजी डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुख पदाची धुरा दिली. 29 जून 2024ला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक केली गेली. तसेच अनेक शिंदे सेनेच्या तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांना नोटिसा पाठवण्यात गेल्या. यावर शिंदेंनी 19 नोव्हेंबरला थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 50 मिनिट चर्चा झाल्याचे अंदाज जो आहे तो वर्तवला गेला. कितीही रडला तरी हे तुमचे बाप आहे, ऐकणार नाहीत. तुमचा पक्ष फुटत आहे कारण तुम्ही पक्ष फोडूनच तिथे गेला आहात, असे उपरोधिक टोलेही संजय राऊतांनी सामनातून लगावले. याआधीच भाजप महाराष्ट्राकडून फडणवीस यांनी जुलै महिन्यात झालेल्या बैठकींमध्ये सर्वप्रथम शिंदे किती जड जात होते ते भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला दाखवून दिलं.
ऑगस्ट महिन्यात दिल्ली स्थायिक झालेल्या विनोद तावडेंची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली गेली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची वाढलेली क्रेज, महायुतीचा चेहरा म्हणून शिंदे अग्रेसर, तर भाजप बॅकफूटला पडल्याचं निदर्शनास आणून दिलं गेलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला एकहाती सत्तेपासून शिंदे चढवू शकतात याची जाणीव करून दिली गेली. आता या एकाच दगडात खरं तर फडणवीसांनी दोन्ही पक्ष मारले. शिंदे यांची केंद्रातील रसद बंद केली आणि महाराष्ट्र भाजपला फ्री हँड मिळवलं. केंद्रातून सूत्र हालतात फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात केली. जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या 200हून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याच्या चर्चा झाल्या. राज्यातील 1267 जलसंधारण प्रकल्प रद्द केले. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने केलेल्या विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी फडणवीस यांनी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी बसवली. समाज कल्याण विभागातून 50,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असतानाच वारंवार खात्याचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला गेला. यातून खात्याची नाराजी आणि कामात कसूर केल्याचा आरोप शिरसाठ यांच्यावर झाला. तर हाच निधी लाडक्या बहिणींना देऊन फडणवीसांचा प्रचार झाला. शिक्षण मंत्री दादा भुसेवर शालेय शिक्षण साहित्य खरेदी 280 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. नंतर लगेचच चौकशी समिती नेमून समन्स बजावणे गेले. वरून सरकारच्या हिंदी सक्तीवरून शिंदे यांच्या भुसेवरती नाहक जनतेची नाराजी लादली. त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यात एसटी ई बस खरेदी वादाचा विषय ठरवला गेला. या विरोधकांच्या आरोपानंतर सरकारचे मंत्री म्हणून फडणवीस यांनी बाजू मांडणं अपेक्षित असताना सुद्धा फडणवीस यांनी थेट कारवाईचा बडगा उचलत चौकशी समिती नेमल्या. तरीही शिंदे यांना याविरोधात ठोस भूमिका घेता येत नसल्याचं दिसून आलं. शिंदेंची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे पक्षचिन्ह सुनावणी. भाजपनं कदाचित पक्ष फोडताना आश्वासनांची लाखोली शिंदे यांच्यावर वाहिली असेल. मात्र आता खटकणाऱ्या शिंदेंकडे पाहता भाजपची बिनधास्त भूमिका लक्षात येते. शिंदेंनी अनेक वेळा यासाठी दिल्ली दौरे केलेत, पण अजूनही अपेक्षित निर्णय आलेला नाहीये. नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे लक्ष दिलं तर अधिकच गुची झाल्याचं स्पष्ट दिसतंय. महायुतीनं ठरवल्याप्रमाणे फक्त मुंबई महानगरपालिका एकत्रित लढू, उर्वरित सर्व महाराष्ट्रात स्वतंत्ररित्या लढणं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपा विरोधात जाणार हे निश्चित आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचे जुने वाद पाहता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाला बळ मिळावं यासाठी प्रदेशाध्यक्ष पद बहाल करून चव्हाण यांची ताकद वाढवली आहे. महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघात देखील निधीची कमतरता दाखवून भाजपच्या स्थानिक नेत्यांना अधिक बळ दिलं गेलं. तानाजी सावंत यांच्या भावाला यामुळे शिवसेनेची वाट सोडून भाजपामध्ये प्रवेश करावा लागला. याच वैफल्यातून कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला. पण एकंदरीत आम्हाला सत्तेत आता कुबड्यांची गरज नाही हे अमित शहांचे विधान आणि 2 डिसेंबरपर्यंत युतीधर्म पाळायचा आहे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान लक्षात घेतले तर शिंदे यांना भाजपकडून संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं द्योतक आहे. एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या अडचणींमुळे भाजपची वाट सोडून शरद पवारांशी सोबत नवीन संबंध जोडले जातील अशाही चर्चा घडत राहतात. उदय सामंत यांच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे सुद्धा आता बरेचसे प्रश्नचिन्ह तयार झालेत. पवारांची एकनाथ शिंदे आणि पवार यांचे मुख्यमंत्री असताना शिंदे जवळपास 4 भेटी झाल्या होत्या हे लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरेंमुळे कोणत्या निर्णयांपर्यंत ते पोहोचतील का या शंका वाटते. पण शिंदेंनी सेनेत राहून अडचणींना सामना करण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन सत्तेची गुलाबी फळं चाखण्याची मिळणारी संधीसुद्धा आता शिंदेंचे मंत्री सोडणार नाहीत. यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत त्यानंतर शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या उदय सामंत यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चा आधीच जोर धरतायत. त्यामुळे आता उदय सामंत किती लोक फोडतात की फोडत नाहीत हे शिंदे नेमका पुढच्या काही दिवसांमध्ये काय भूमिका घेतात यावरती अवलंबून असणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.